श्री स्वामी समर्थ. शिवपूजा कशी करायची, शंकराचा अभिषेक कसा करायचा, श्रावण महिन्यात कोणते नियम पाळायचे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. श्रावण महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. श्रावण महिना म्हणजे शिवशंकरांच्या भक्तांसाठी एक पर्वणीच असते. यंदा 25 जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावण महिन्यात लाखो शिवभक्त आपल्या लाडक्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत, जप, अभिषेक, पठण करण्यात रमून जातात. श्रावणात दर सोमवारी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात गर्दी होते. अनेक भक्त शिवलिंगावर पाणी, दूध आणि बेलपत्र वाहताना दिसतात. यासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. पण शिवलिंगावर आधी जल अर्पण करावे की बेलपत्र वाहावे असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. आज आपण त्याचे उत्तर जाणून घेणार आहोत. शिवपूजा कशी करायची, शंकरांचा अभिषेक कसा करायचा, शिवलिंगावर आधी जल अर्पण करावं की बेलपत्र वाहावं, शिवमंदिरात गेल्यावर शिवलिंगाची पूजा करण्याचे काही नियम जे प्रत्येक भक्ताला माहिती असणे गरजेचे आहे. पूजेची योग्य पद्धत काय? भगवान शिवशंकराला अभिषेक सर्वात जास्त प्रिय आहे. त्यामुळे शिवपूजेची सुरुवात नेहमी अभिषेक करूनच करावी. हा अभिषेक करताना सर्वात आधी शिवलिंगावर शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पण करावं. त्यानंतर दूध, दही, मध, साखर आणि तूप या पंचामृताचा वापर करून अभिषेक करावा. पंचामृताने अभिषेक झाल्यावर शिवलिंग पुन्हा शुद्ध पाण्याने धुवावं. त्यानंतर त्यावर बेलपत्र, पांढरी फुले, हार यासारखी इत्यादी पूजा सामग्री अर्पण करावी. शिवलिंगावर आधी जल का अर्पण करावे? शिवपुराण, स्कंदपुराण आणि पद्मपुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की शिवपूजेची सुरुवात पाण्यानेच करायला हवी. जल हे आवाहनाचं, निमंत्रणाचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं तेव्हा शीतलता मिळते. यामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते. समुद्र मंथनातून निघालेले हलहल विष जेव्हा भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी प्राशन केलं, त्या विषाच्या दाहकतेमुळे त्यांच्या शरीरात दाह निर्माण झाला. हा दाह शांत करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर सतत जल अर्पण केले जाते. भगवान शिवशंकराला शीतलता मिळण्यासाठी जल सर्वात महत्त्वाचं आहे. बेलपत्राचं महत्त्व काय? बेलपत्र हे शिवशंकराला सर्वात प्रिय आहे, पण ते जल अर्पण झाल्यानंतरच वाहावे. जलामुळे शिवलिंगातील ऊर्जा सक्रिय होते. बेलपत्र ती ऊर्जा स्थिर करण्याचं काम करतं. त्यामुळे आधी जल अर्पण करून त्यानंतर बेलपत्र अर्पण करणं योग्य मानलं जातं. बेलपत्र हे कायम अखंड असावं. ते कधीही तुटलेलं, कापलेलं, खराब झालेलं नसावं. बेलपत्र हे पूर्ण 3 पानांचं असावे. बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते शुभही मानले जाते. चुकीच्या क्रमाने पूजा केली तर काय होतं? जर चुकून आधी बेलपत्र आणि नंतर जल अर्पण केलं गेलं तर पूजेचा क्रम बदलतो. पूजा करताना ती योग्य क्रमाने करणे गरजेचे आहे. भावनेच्या आणि नियमांच्या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्रावणात शिवलिंगावर आधी शुद्ध जल आणि त्यानंतर इतर पूजा सामग्री अर्पण करावी. शास्त्रानुसार भगवान शंकर त्याच भक्तांवर प्रसन्न होतात ज्यांचं मन निर्मळ असतं, जे कपटापासून दूर असतात आणि जे सच्च्या मनाने भक्ती करतात, जे स्वतःच्या भल्याऐवजी दुसऱ्यांसाठी विचार करतात, धर्माच्या मार्गावर चालतात, कधीही फसवणूक करत नाही. अशा लोकांवर भगवान शंकर प्रसन्न होतात. श्रावणमध्ये हे नियम पाळा. श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान करू नये. तसेच मांसाहारापासून दूर राहावे. श्रावण महिना हा भोलेनाथांचा आवडता महिना आहे. या महिन्यात भोलेनाथांना प्रसन्न करणारी कामे करावीत. भोलेनाथांना आवडत नसलेली कामे टाळावीत. या महिन्यात राग आणि अहंकारापासून दूर राहावे आणि कुणाशीही कठोर शब्द बोलू नये. श्रावण महिन्यात केस कापणे, नखे कापणे आणि दाढी करणे निषिद्ध आहे. धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या महिन्यात या गोष्टी करण्यास मनाई आहे. श्रावण महिन्यात घराचं काम, मालमत्ता खरेदी विक्री करणे शुभ मानले जात नाही. म्हणून या महिन्यात या कामांपासून दूर राहावे. श्रावण महिन्यात भगवान शिवाला तुळशी अर्पण करू नका. तुळशी भगवान विष्णूंना प्रिय आहे. म्हणूनच भगवान शिवाला तुळशी अर्पण करण्यास मनाई आहे. तसेच केतकी फुले, हळद, कुंकुम अर्पण करू नका. श्रावण महिन्यात दह्यापासून बनवलेली भाजीची करी बनवू नका. कच्चे दूध पिऊ नका. मुळा, वांगी आणि मसाल्याचे पदार्थ खाऊ नका. श्रावण महिन्यात दुधाचा अनादर करू नका. चातुर्मास श्रावण महिन्यापासून सुरू होतो. म्हणून या महिन्यात लग्न, मुंडन, समारंभ इत्यादी शुभ कामे केली जात नाहीत.
जय जय स्वामी समर्थ. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.